कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे रात्री सगळे झोपलेले असताना अंतराई गपचूप निघून गेल्या. पण मग हे मला का नाही कोणी सांगितलं? मला हे कसं नाही कळलं किशोर? कारण दुर्गा, तू नवीन लग्न करून नुकतीच या घरात आली होतीस आणि त्या काळामध्ये घरात अशा असंख्य गोष्टी घडल्या होत्या ज्या तुला आणि घरातल्या कोणालाच माहिती नव्हत्या. पण अंतराई घरातून गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. किशोर, मला काहीच लिंक लागत नाहीये. तुम्ही कळेल असं सांगाल का? अंतराई देवीचं दर्शन घ्यायला गेल्या, मग त्या इथे कशा आल्या? त्यांना कोणी वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. दुर्गा, अंतराई जी जिवंत आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे. मीच त्यांना वाचवलं आणि मीच त्यांना इथे आणलं. तुम्ही अंतराईंना वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. प्लीज नीट सांगाल का? सांगतो. बस 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 सांगतो. त्या रात्री सगळे शांत झोपलेत हे पाहून कोणालाही कळू न देता अंतराईने घर सोडलं. तिला कदाचित समजलं होतं की आता ह्या आजारातून ती वाचणार नाही म्हणून. त्यानंतर ती तिची मैत्रीण फाल्गुनी, त्यांना त्या भेटल्या. त्यांनी एजंटसाठी काही पत्र लिहिली होती आणि त्या प्रत्येक पत्रावर तारीख टाकली होती आणि त्यांनी फाल्गुनीला सांगितलं होतं त्या प्रत्येक तारखेला ते पत्र एजंटना द्यायचं. फाल्गुनीने अंतराईंची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंतराई ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी फाल्गुनीला अंतराईंच्या हट्टापुढे हार मानावी लागली आणि त्यांनी स्वतःच त्यांना देवीच्या दर्शनासाठी एका प्रायव्हेट बसमध्ये बसवलं. पण एजंटनी अंतराई निघून गेल्यात हे कळल्यानंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेलच ना? अर्थातच एजंटनी त्यांचे सगळे सोर्सेस वापरून अंतराई कुठे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर बरेच दिवस सगळ्यांनी वाट बघितली, पण शेवटपर्यंत अंतराई नेमक्या कुठे गेल्या आहेत हे कोणालाच कळलं नाही. आणि अशातच त्यांच्या अपघाताची बातमी कळली. हो, अंतराईचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगायला जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीतनं फोन आला होता तेव्हा मात्र आपलं जहागीरदार कुटुंब पूर्ण कोलमडलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.